नमस्कार, जय श्रीराम, जय गोमाता. भुवनेश्वर गोशाळा, विजयनगर, वैतागवाडी तालुका, जिल्हा बीड. आज आपल्या भुवनेश्वर गोशाळेमध्ये बीडमधील गोसेवकांनी कत्तलीसाठी जात असलेले 4 गोवंश कत्तलीपासून वाचवून या ठिकाणी आपल्या भुवनेश्वर गोशाळेमध्ये 4 गोवंश आणून या ठिकाणी सोडलेले आहेत. काल रात्री बीडमधील गोसेवकांनी या गोमाता कत्तलीसाठी जात होत्या आणि जात असलेल्या या 4 गोमातेचा टेम्पो पकडला आणि आपल्या गोशाळेमध्ये आणून सोडले. अशा प्रकारच्या सतत गोमाता आपल्या भुवनेश्वर गोशाळेमध्ये येत असतात आणि आपण सुद्धा ज्या गोसेवकांनी आपल्या गोशाळेत गोमाता आणून सोडल्यात ते गोसेवक व आपली भुवनेश्वर गोशाळेतील गोसेवक सर्व एकत्रित येऊन जे हरामखोर प्रवृत्तीचे लोक या गोमातेला कत्तलीसाठी घेऊन जात होते त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्या हरामखोर प्रवृत्तीच्या लोकांना शिक्षा मिळेपर्यंत आपण ही कारवाई सुरू ठेवत असतो. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असलेल्या गोमाता पहा. ज्या गोमाता अतिशय सुंदर आणि अशा सुंदर गोमातांना हे हरामखोर प्रवृत्तीचे लोक कत्तलीसाठी घेऊन जातात. हिंदू बांधवांनो, आपण सर्वजण जोपर्यंत एकत्रित येऊन गोसेवा करणार नाही तोपर्यंत ही कत्तल थांबणार नाही. आपल्या सर्वांना एकत्रित येऊनच गोसेवा करावी लागेल आणि तुमच्याकडून जर गोसेवा होत नसेल तर या गोसेवकांना आपल्या भुवनेश्वर गोशाळेला नक्की मदत करा. कारण महाराष्ट्र शासनाच्या भरवशावर राहून कधीही गोशाळा चालणार नाहीत. कारण महाराष्ट्र शासनानं अजून गोशाळांना कुठलंही अनुदान दिलेलं नाही. महाराष्ट्र गोसेवा आयोग तर स्थापन झाला पण अजून कुठलीच गोशाळेंना जास्तीत जास्त मदत मिळालेली नाही. त्यामुळे आपण सर्वजण एकत्रित येऊन गोसेवा करू. जय श्रीराम, जय गोमाता. वरती आपला भुवनेश्वर गोशाळेचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. जर आपल्याही परिसरात अशा प्रकारच्या गोमाता असतील, आपल्याकडे सुद्धा आपल्याला माहित असेल की या ठिकाणून कत्तलीसाठी गोमाता जात आहेत, तर तुम्ही सुद्धा या नंबरवर कॉन्टॅक्ट नक्की करा. आणि गोशाळेतील गोमातेंना चाऱ्यासाठी मदत करायची असेल तरी सुद्धा याच नंबरवर संपर्क करा. जय श्रीराम, जय गोमाता, जय हिंदू राष्ट्र.